विद्यार्थ्यांनो, मॅथ्स विथ ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी मधील प्रकरण दुसरं, समांतर रेषा आणि छेदिका, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल मधलं प्रॅक्टिस सेट 2.2 त्यामधलं आपण दुसरं उदाहरण बघूया. चला तर काय दिलेलं आपल्याला, लाईन पी आणि लाईन क्यू ह्यात जर दोन रेषा आहेत, लाईन पी आणि क्यू ह्या समांतर दिलेल्या आहे. लाईन टी अँड लाईन एस ह्या ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका दिलेल्या आहे. यावरून आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यूज काढायचे आहेत. या ठिकाणी बघा एक्स आहे आणि या ठिकाणी वाय आहे. तर सर्वप्रथम आपल्याला विचार काय करायचा आहे, या ठिकाणी ह्या जर दोन रेषा जर दिलेल्या आहेत आणि या दोन रेषांमध्ये ही जर छेदिका घेतली तर या ठिकाणी 40 आणि वाय, दॅट मीन्स 40 अँड वाय, दीज आर इंटेरियर अल्टरनेट अँगल, हे आंतरव्युत्क्रम कोन आहेत. पण हे समान राहतील का बघूया. बघा या ठिकाणी हा कोन कितीचा दिलेला आहे, आपल्याला 40 अंशाचा कोन दिलेला आहे. मग या 40 अंशाच्याच कोना इतका हा कोन राहील का, आपण टॅली करून बघूया. नाही, हा 40 अंशापेक्षा मोठा आहे. का बरं, कारण आंतरव्युत्क्रम कोन इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट हियर. व्हाय, कारण ह्या ज्या दोन रेषा टी आणि एस ह्या समांतर नाहीत. म्हणजेच जरी या आकृतीमध्ये आपल्याला दोन समांतर रेषा आणि दोन छेदिका दिलेल्या आहेत, तर आपल्याला विचार करताना फक्त ही एक छेदिका म्हणजे छेदिका टी आणि रेषा पी आणि क्यू ह्या दोन समांतर रेषा म्हणजे या दोन बिंदूंजवळ तयार होणाऱ्या कोनांचाच विचार करायचा आहे. या समांतर रेषेला छेदिकेने छेदल्यामुळे हे तीन प्रकारचे कोनांच्या जोड्या तयार होतात आहे. मग पाहूया आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या बिंदूजवळ होणाऱ्या कोणत्या कोणाशी याचा संबंध येईल आहे. तर सर्वप्रथम बघा, पुन्हा आपण शोधताना बघूया. हा जो कोन येईल आहे, कारण या कोना इतकाच हा संगत कोन या ठिकाणी भेटतोय आपल्याला. पुन्हा आणखी दुसरा कोणता कोन मिळवता येईल का, बघा या ठिकाणी हा बाह्य व्युत्क्रम कोन, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आणि पुन्हा आणखी संबंध नाही. तर आपल्याला या दोन कोनांच्या पैकी कोणत्या तरी एका कोनाचं माप माहिती पाहिजे. चला तर मग या ठिकाणी या कोनाचं माप आपल्याला दिलेलं जरी नसेल तरी आपण घेऊ शकतो. समजा या कोनाचं माप घेऊया ए अंश, म्हणजेच कोणता 40 आणि ए हे कोणते कोन झाले, संगत कोन. म्हणून या ठिकाणी लिहिताना आपण लिहूया ए अंश व 40 अंश हे संगत कोन आहेत. ए अँड 40 डिग्री आर करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल. संगत कोन कसे असतात, समान असतात. म्हणून ए डिग्री बरोबर 40 अंश. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण जो घेतलेला कोन आहे या ए कोणाचं माप मिळालं, किती अंश आहे, 40 अंश. आता या बिंदूजवळ बघा हे दोन कोन, या दोन कोनांमध्ये काय संबंध आहे, तर हे दोन्ही कोन रेषीय जोडीतील कोन आहे, लिनियर पेअर. आणि म्हणून लिहिताना आपण लिहूया ए अंश अँड एक्स आर लिनियर पेअर, हे रेषीय जोडीतील कोन आहेत. आणि रेषीय जोडीतील कोणाचा गुणधर्म काय, तर या दोघांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे ए प्लस एक्स बरोबर 180 अंश. या ए कोणाचं माप आपल्याला माहिती आहे, मिळवलेलं आहे आपण, किती आहे, 40 अंश. आणि म्हणून या ठिकाणी किंमत ठेवा 40 अंश अधिक एक्स बरोबर 180 अंश. या 40चं पक्षांतर करा, पक्षांतर करताना त्याची क्रिया बदलेल. म्हणजेच काय होईल, एक्स बरोबर 180, 40 इकडे आणल्यामुळे काय होईल, -40 -40. एक्स इज इक्वल्स टू 180 - 40 इज इक्वल टू 140 डिग्री. दॅट मीन्स द व्हॅल्यू ऑफ एक्स या ठिकाणी म्हणून लिहिताना म्हणता येईल अँगल एक्स इज इक्वल्स टू 140 डिग्री. त्याच पद्धतीने आपण बघा आता या दुसऱ्या वायची किंमत काढायची आहे. मग या ठिकाणी आपण पुन्हा ह्या दोन समांतर रेषा आणि ही छेदिका जर घेतली तर बघा हा 70 अंशाचा कोन दिलेला आहे या बिंदूजवळ. मग या दुसऱ्या बिंदूजवळ याची जोडी कोणत्या कोणत्या होतील आहे. पुन्हा आपण दर्शवताना याच कोनाचा वापर करूया. बघा या ठिकाणी जर घेतला आपण तर हा कोणता कोन होईल, या कोणाशी संगत कोन होईल आहे. आणि या दुसरा जर विचार केला तर हा होईल बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. मग यापैकी आपण कोणता कोन घेऊया. चला तर या ठिकाणी आपण या कोणाला गृहीत घेऊन समजा या कोणाचं माप घेतलं आपण बी अंश, म्हणजे 70 आणि बी अंश यांच्यामधला आपल्याला एक जोडी मिळाली. म्हणून मग इथे लिहिताना काय म्हणूया, अँगल बी अँड 70 डिग्री आर करस्पॉन्डिंग अँगल्स, हे संगत कोन आहेत. मग याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, अँगल बी इज इक्वल्स टू
70 डिग्री. संगत कोन कसे असतात? समान असतात. मग बी कोन आणि या ठिकाणी वाय कोन या दोन कोणांमध्ये कोणता संबंध राहिला आहे? ह्या दोन रेषीय जोडीतील कोन म्हणजे ते लिनियर पेअर. आणि म्हणून मग इथे लिहिताना आपण पुन्हा लिहूया अँगल वाय अँड अँगल बी आर लिनियर पेअर. हे रेषीय जोडीतील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोन यामधला काय संबंध आहे? मग या रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच कोन वाय प्लस कोन बी बरोबर 180 अंश. यापैकी आपल्याला बी कोणाचं माप मिळालेलं आहे म्हणून कोन वाय प्लस 70 अंश बरोबर 180 आणि या ठिकाणी कोन वाय बरोबर काय होईल मग 180 वजा 70 अंश. आणि म्हणून पुन्हा याचं कोन वायचं माप किती येईल आहे 110 अंश. तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने तुम्ही याच्या किमती काढू शकता. लक्षात ठेवताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्या जोड्या आहेत त्या जोड्या समांतर रेषा आणि छेदिकेसोबतच घ्यायच्या आहेत. यावरून आपल्याला सहज गणित सॉल्व करता येईल. यानंतर आपण पुढचं गणित बघूया. इन द adjoining figure line L parallel line M and line N is a transversal then find the value of x. म्हणजेच काय? रेषा L आणि M ह्या दोन समांतर रेषा दिलेल्या आहे. रेषा N ही छेदिका दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दोन कोन दिलेले आहे. 4x आहे आणि 2x आहे. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि आपण पुन्हा या दोन्ही कोणांची मापे सुद्धा काढणार आहोत. तर बघा दोन समांतर रेषा आणि छेदिका टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल म्हणजे हे उदाहरण या चॅप्टरवरती आधारित आहे. सर्वात आधी आपण या बी कोणाचा म्हणजे या 4x या कोणाचा विचार करूया. या बिंदूजवळ होणारा हा जो कोण आहे या कोणाचा या सी बिंदूजवळ होणाऱ्या कोणाशी काही संबंध आहे का? आपल्याजवळ तीन प्रकारच्या जोड्या आहेत. संगत कोन, आंतरकोन आणि आंतरव्युत्क्रम कोन किंवा बाह्य वित्रम कोन. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड द पेअर्स ऑफ अँगल विथ दिस 4x अँगल विथ द ॲट द पॉईंट सी. See the first, this is the interior angle. That means हा आंतरकोन आहे. याचं सुद्धा माप आपल्याला दिलेलं नाही आहे. नेक्स्ट वी विल सी द इंटेरियर अल्टरनेट अँगल. सी हिअर ऑल्सो देअर इज नॉट गिवन द मेजर. याचं सुद्धा माप दिलेलं नाही. अँड द थर्ड पेअर दॅट इज द करस्पॉन्डिंग अँगल. हा संगत कोन या सुद्धा कोणाचं माप दिलेलं नाही. म्हणजेच या तीनही कोणांची मापे ज्या 4x सोबत जो पेअर करतो दॅट मीन्स द पेअर ऑफ दिस 4x अँगल ॲट द पॉईंट सी देअर इज नॉट गिवन एनी मेजर. दॅट मीन्स यू हॅव टू टेक द ॲटलिस्ट वन अँगल. पण बघा या तीनही कोणांचा या 2x सोबत एक संबंध आहे. देअर इज अ रिलेशन. आणि म्हणून या तीनपैकी कोणताही एक अँगल आपण घेऊया. समजा आपण या ठिकाणी हा अँगल घेऊ म्हणजेच काय होईल या 2x सोबत हा लिनियर पेअर होईल म्हणजे रेषीय जोडीतील कोन. समजा या कोणाचं माप घेतलं आपण a डिग्री आणि मग आता या दोन कोणाचा संबंध आपल्याला मिळतो आहे. म्हणजेच काय तर या दोन कोणांचा मापे आपल्याला काढता येईल आहे. तसंच बघा हा 4x आणि हा a याचा सुद्धा संबंध आहे. हे कोणते कोण आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणून मग या ठिकाणी आन्सर लिहिताना आपण काय लिहूया 4x and a. 4x and a are करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजेच आपण लिहिताना मराठीत काय म्हणूया हे संगत कोण आहेत. आणि या संगत कोणाचा काय संबंध असतो तर संगत कोणांची मापे समान असतात. आणि म्हणून मग या ठिकाणी लिहूया a डिग्री इज इक्वल्स टू 4x. मग बघा हा 2x दुसरा जो कोन दिलेला आहे या कोणाचा आणि a चा काय संबंध आहे. म्हणून या ठिकाणी लिहिताना आपण काय म्हणूया 2x and a डिग्री आर लिनियर पेअर. रेषीय जोडीतील कोन आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे सम ऑफ दिस टू अँगल इज 180 डिग्री. देअरफॉर यू कॅन राईट हिअर 2x प्लस a डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री. बट यू नो द व्हॅल्यूज ऑफ a हिअर. या a चं माप किती आहे 4x आहे. देअरफॉर यू कॅन राईट 2x प्लस 4x दॅट्स इक्वल्स टू 180 डिग्री. विद्यार्थ्यांनो याला आपण इक्वेशन नंबर 1 जर दिलं तर इथं रिझन लिहिता येईल आहे फ्रॉम 1. मराठीत लिहिताना आपण म्हणूया समीकरण 1 वरून. आणि मग आता या ठिकाणी यांची बेरीज करा. काय होईल हा 6x इज इक्वल्स टू 180 डिग्री. दॅट मीन्स x इज इक्वल्स टू ट्रान्सफर दिस 6 टुवर्ड द राईट हँड साईड. हा मल्टिपल आहे इकडे डिवाइड होईल आहे. दॅट मीन्स 180 डिग्री अपॉन 6
and the value of x is equals to 6 3 is 18, that is 30 degree. That means we got the values of x. Suppose you have to find the values of these angles, therefore you can write here again the first angle is 4x. पहिला कोण 4x बरोबर ही जी x ची व्हॅल्यू आहे याच्यामध्ये ठेवा म्हणजे काय होईल 4 into 30 that is 120 डिग्री आणि दुसरं आहे 2x that means 2x is equals to 2 into 30 डिग्री that is equals to 60 डिग्री. बघा विद्यार्थ्यांना याला टॅली करता येईल आहे 120 आणि 60 या दोघांचे जर ॲडिशन केलं तर किती होईल आहे बघा 180 बरोबर आहे. म्हणजेच बघा आता हे कसं म्हणता येईल आहे हा 2x याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणजे हा 2x राहील म्हणजे हा आणि हा दोन कोणांमध्ये कोणतं रिलेशन होईल आहे आंतरकोन इंटेरियर अँगल्स आणि इंटेरियर अँगल्सची सम किती असते 180 डिग्री. विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने उदाहरणं सोडवायचे. धन्यवाद.